तर नमस्कार मित्रांनो, आणि आपल्याला जायचं होतं आज गवत आणायला. मग आज बैल खूप दिवसांनी बाहेर काढल्यात, कारण आपण बैल फक्त धुवायलाच बाहेर काढतोय. बाकी कुठं आपण त्यांना झोपत नाही किंवा काय करत नाही, कारण पावसाळ्यात काय कामं नसतात. त्यामुळं घरातच असतात बैल. त्यामुळं आज जरा झोपूयाच म्हटलं, जरा बदलून झोपून बघूया म्हटलं जात्यात काय. तर पहिल्यांदा आज बदलून झोपल्यात बैल, आणि बदलून झोपल्यावर भारी गेली बैल, मनाला पण भारी वाटलं आपल्या. कारण बदलून झोपल्यावर बैल बाहेर तर दाबतात आणि आत तर दाबतात. तसं काय केलं नाही, आणि वर्षा तर काय सुट्टी दिना झालता, नुसतं दोरी सेल सोडली की नुसतं पळायच लागला आता. त्यानंतर मग म्हटलं आपल्याला आपलं सोयाबीन जी पेरलेली जागा होती तिथं सोयाबीन काय आलाच नाही, कारण पाऊस इतका झाला यावर्षी की काय बघायलाच नको, सगळं नुकसान झालंय. मग इथं नांगरून घ्यायचं होतं, खूप रान उठलेलं. त्यामुळं आबा आणि मी आलता. व्यवस्थित बारीक धुवून नांगर लेट लागू देत. मग आबाने मला कसं नांगरायचं सांगितलं, आणि मी त्या पद्धतीने सगळं नांगरून घेतलं. जास्त लोड द्यायला नको म्हटलं, कारण बैल पावसाळ्यात बसून असतात, त्यांचा पण जीव आहे. सगळं पाय ते भरून येतात, त्यामुळे म्हटलं नको एवढं लोड द्यायला, सगळं काय मारायला नाही. मग त्यानंतर आबाकडे दिलं, थोडा वेळ मार म्हटलं, मी गवत घेऊन येतो. मग गवत आबाने कापून ठेवलेलं त्या ऊसामध्ये, आणि आज ऊस बांधायला आमच्याकडे माणसं पण होती. त्यामुळे तिथं जरा गवत पण निघलेलं, रान म्हणजे गवतच उगलेलं. ते सगळं आपलं काढून घेतलेलं, त्यामुळे ते आणायला गेलो, आणि आजचा व्लॉग इथंच संपला. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया.